नमस्कार, शुभ दुपार. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता हे दिसणारं मंदिर आहे अष्टविनायकापैकी एक असणारं, जे की मोरगाव स्थित मयुरेश्वर गणपती बाप्पा मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकता मयुरेश्वर गणपती बाप्पा हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे, जे की जेजुरी गडावरून एक 20-22 किलोमीटर अंतरावर बारामती रोडवर आहे. आणि जर तुम्ही इकडून सोलापूरहून जाल तर चौफुल्याहून सुपा मार्गी गेला तरी तुम्हाला तेवढंच किलोमीटर अंतर आहे, जे की हैदराबाद सोलापूर हायवेवरून तितकंच आहे आणि जेजुरीहून पण तितकंच आहे. तुम्ही बघू शकता. तर मी माझ्या आईला व पाहुणे होते 2 आणि मी असं मिळून 3 दिवसाच्या देवदर्शनाला गेला होता. पंढरपूर, मोठा महादेव, शिखर शिंगणापूर आणि पुन्हा जेजुरीगड, नंतर मोरगावचा मयुरेश्वर आणि 5वा तुळजापूरला मुक्काम करून आम्ही 2-3 दिवसाचा प्रवास करून आलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता हे जे दिसणारं मंदिर आहे, रविवारमुळं खूप अशी गर्दी होती, त्याच्यामुळं आम्ही मुखदर्शन घेऊन आलेले आहेत. का तर आम्हाला खूप असं लांब यायचं होतं. मोरगाव ते तुळजापूर हे अंदाजे 278 किलोमीटर अंतर कापायचं होतं आणि दुसरा ड्रायव्हर नव्हता, म्हणून आम्ही मुखदर्शन घेऊन आमच्या तुळजापूरच्या प्रवासाला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता. खूप असं छान प्रकारे मंदिर आहे. बाहेर मोठा नंदी आणि शंभू महादेवाची पिंड आहे. आणि जे भाविक दर्शन घ्यायला बारीत लागले होते त्याच्यासाठी सावलीचं सभामंडप, जे की जुन्या कलाकृतीमध्ये, जे की लाकडाचे पिल्लर आणि लाकडाचं चौवरी केलेलं आहे सभामंडप. तुम्ही बघू शकता साईडनं. अशा प्रकारे मग मंदिराच्या मोकळ्या आवारामध्ये आम्ही फिरून व्यवस्थित व्हिडिओ शूट केला आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलो. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी व्हिडिओ शूट केला होता. तर कोणी मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन घेतले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आता फेसबुक आणि यूट्यूबला टाकणार आहे. तर अशा प्रकारे धन्यवाद. तुम्ही बघू शकता. आणि त्यामुळे जर केले जातील याची दक्षता घ्या. फोटो सेल्फी काढण्यासाठी गणपती बाप्पा साठी या देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन पास सुविधा